बातम्यांचे अपडेट आपण घेणार आहोत, पण थेट जाणार आहोत उत्तराखंडमध्ये, कारण उत्तरकाशी बोगद्यामध्ये तब्बल 41 मजूर अडकलेले आहेत आणि विविध मार्गांनी त्यांच्या सुटकेचे प्रयत्न गेल्या 17 दिवसांपासून केले जात आहेत आणि या मजुरांना बाहेर काढण्यासाठीचे मोठे प्रयत्न तर केले जात आहेत। आणि अत्यंत महत्त्वाची या क्षणाची बातमी आणि त्यातला एक बचाव कार्यातला खूप महत्त्वाचा टप्पा की काही क्षणातच हे मजूर त्यांची सुटका होणार असल्याची माहिती सध्या कळते। त्यामुळे आताच्या क्षणाची एक महत्त्वाची बातमी, गेल्या 15 ते 16 दिवसांपासून हे बचाव कार्य सुरू होतं आणि विविध प्रकारे या मजुरांपर्यंत कशा पद्धतीने पोहोचता येईल या सगळ्या शक्यतांचा विचार केला जात होता। या उत्तरकाशीतल्या बचाव कार्यातली ही थेट दृश्य आहेत। हे बचाव कार्य आता अंतिम टप्प्यात पोहोचलंय आणि आत्ताच्या क्षणाची महत्त्वाची बातमी म्हणजे काही वेळामध्येच या ठिकाणून महत्त्वाचं अपडेट करण्याची शक्यता आहे। इथे तब्बल 22 एजन्सी एकत्र येऊन काम करतायत आणि हे बचाव कार्यातल्या या अंतिम टप्प्यामध्ये परवापासून लष्करानं देखील तिथे आघाडी घेतली होती आणि या महत्त्वाच्या बचाव कार्यामध्ये लष्कर असेल, त्याचबरोबर NDRF असेल आणि स्थानिकांची तर अतोनात मदत आहेच, पण या ठिकाणी या मजुरांचे कुटुंबीय देखील आहेत, पण त्याचबरोबर इथे मोठ्या प्रमाणात ॲम्ब्युलन्सचा ताफा देखील तैनात करण्यात आलेला आहे आणि कशा पद्धतीने त्यांची सुटका झाल्यावर त्यांना कोणत्या पद्धतीने उपचार देण्याची गरज आहे ते निश्चितच ते इतके दिवसांपासून आत अडकलेले आहेत आणि अत्यंत महत्त्वाचा काही मीटरचा टप्पा शेवटचा बाकी होता आणि त्याच्यामध्ये टनेलिंगच्या एक्सपर्ट्सना बोलवून या सगळ्या बचाव कार्यामध्ये त्यांचं मत घेण्यात आलेलं होतं आणि अखेर लष्कराचे देखील जवान तिथे दाखल झालेले होते आणि आत्ताच्या क्षणाची महत्त्वाची बातमी। त्यामुळे तुम्ही जर बघत असाल तर या दृश्यांमध्ये दिसतात की बाकीचे जे कर्मचारी तिथे या सगळ्या परिसरात तैनात आहेत आणि मोठ्या प्रमाणात तिथे खोदकाम करून त्यांना आता बाहेर काढलं जात आहे। पॅरलल टनेल किंवा वेगवेगळ्या टनेलिंग मधल्या मग रॅट टनेलिंग असेल, त्याचबरोबर हॉरिझॉन्टल, त्याच्यानंतर व्हर्टिकल टनेलिंग असे वेगवेगळे पर्याय काढून पर्यायांचा वापर करून या मजुरांना बाहेर काढण्यासाठीचे प्रयत्न केले जात होते। अमेरिकेतून ऑगर मशीन देखील इथे मागवण्यात आलं होतं, त्याच्यानंतर महत्त्वाचे अडथळे त्याच्यामध्ये आलेले होते आणि ते मशीन देखील अडकलं होतं आणि त्यामुळे या बचाव कार्यामधल्या अनेक अडथळ्यांनंतर आता शक्यता व्यक्त केली जाते की काही मीटर खोदकाम आता बाकी आहे आणि त्यामुळे काही वेळात या मजुरांची सुटका केली जाऊ शकते। फक्त NDRFच नाही तर NDRFच्या मदतीला अनेक रेस्क्यू टीम्स तिथे पोहोचलेल्या आहेत आणि काही दिवसांपासून इथे मोठ्या प्रमाणावर ॲम्ब्युलन्सेसचा ताफा तर तुम्ही दृश्यांमध्ये बघू शकतच आहात आणि या सगळ्या मजुरांचे आप्त देखील तिथे आहेत की कधी एकदा आपल्या घरातली व्यक्ती इथे आपल्याला सुखरूपपणे बाहेर येताना दिसते याकडे सगळ्यांचं लक्ष होतं। आपल्याला यासाठी माहिती आहे परदेशातील तज्ज्ञांची देखील मदत घेण्यात आलेली होती, पण त्याचबरोबर हे जे 41 मजूर बोगद्यामध्ये अडकलेले आहेत त्यांना कोणत्या पद्धतीनं अन्न पुरवठा करण्यात आला होता, त्यांच्या तब्येतीची कशी काळजी घेण्यात आली होती, त्यांचं मनोधैर्य कायम रखने की लगभग अब काम पूरा होने की कगार पर है, यानी रेस्क्यू ऑपरेशन कभी भी कंप्लीट हो सकता है। और ये सिर्फ टनल के भीतर से ही खबर नहीं आ रही, टनल के बाहर की भी तस्वीर हम अपने दर्शकों को दिखा रहे हैं। ये तस्वीर बेहद खास है क्योंकि यहाँ एम्बुलेंस अब टनल के बाहर पहुंच चुकी है और स्ट्रेचर पहुंचाए जा रहे हैं। लगातार डॉक्टर्स की मौजूदगी, वो देखिए डॉक्टर्स यहां पर मौजूद हैं स्ट्रेचर के साथ, एम्बुलेंस में डॉक्टर्स की मौजूदगी हम देख सकते हैं। ये तमाम वो डॉक्टर्स हैं जो एक्सपर्ट्स हैं, जो सबसे पहले जैसे ही फंसे हुए 41 मजदूर बाहर निकलेंगे उनका हेल्थ चेकअप करवाया जाएगा, एम्बुलेंस में तुरंत उन्हें लेकर जाया जाएगा, उनके स्वास्थ्य के स्तर को देखा जाएगा कि किसे सबसे पहले सबसे ज्यादा उपचार की जरूरत है, ट्रीटमेंट की जरूरत हो सकती है। और इन तमाम आशंकाओं के मद्देनजर यहाँ तमाम तैयारियां कर ली गई है। एक एक कर हर एम्बुलेंस अब टनल के पास पहुंचती हुई। उत्तरकाशीमधल्या बोगद्यातल्या मजुरांसाठी जे बचाव कार्य सुरू आहे तिथल्या अंतिम टप्प्यातले बचाव कार्य ॲम्ब्युलन्सेस तिथे जाताना दिसतात आणि स्ट्रेचर्स देखील तिथे मागवण्यात आलेले आहेत। 41 मजूर इथे अडकलेले आहेत आणि उत्तरकाशीमधले हे बचाव कार्य आता अंतिम टप्प्यात आल्याची माहिती कळते आणि आत्ताच्या क्षणाची ही महत्त्वाची बातमी, कारण इकडे तब्बल 15 ते 16 दिवसांपासून हे बचाव कार्य होतं आणि प्रत्येक मजुराच्या प्रकृतीनुसार त्यांच्यावर कशा पद्धतीने उपचार केले पाहिजेत यासाठी तिथे मोठ्या प्रमाणात ॲम्ब्युलन्सेसचा ताफा तैनात आहेच, पण त्याचबरोबर स्ट्रेचर्स देखील आपण बघतोय इथे त्याचा सगळ्या कामाचा स्पीड आणखीन वाढलेला दिसतोय, कारण असं म्हटलं जातंय हे बचाव कार्य आता अंतिम टप्प्यात आहे आणि 17 दिवसांच्या अथक परिश्रमानंतर हे 41 मजूर आता कधी बाहेर येतात याची उत्सुकता फक्त देशाला नाही तर जगभरातल्या वेगवेगळ्या एजन्सीजना असणार आहे, कारण मोठ्या प्रमाणात हे बचाव कार्य त्याच्यासाठी वेगवेगळ्या तज्ज्ञांचं मार्गदर्शन करून घेण्यात आलेलं होतं, कारण वेगवेगळे पर्याय
पर्याय यासाठी वापरण्यात आलेले होते आणि या बोगद्याचा काही भाग आत कोसळला होता आणि काही मीटरचंच खोदकाम आता शिल्लक आहे. ऑगर मशीन अमेरिकेतून आणण्यात आलेलं होतं, पण त्याच्यात देखील काही अडचणी आलेल्या होत्या आणि या सगळ्या पार्श्वभूमीवर अगदी काही शेवटचा टप्पा काही मीटरचा होता आणि त्या दरम्यान ह्या सगळ्या जर तुम्ही दृश्यांमध्ये बघत असाल तर प्रसार माध्यमं तर आहेतच, पण त्याचबरोबर उत्तर काशीतले बचावकर्ते जे अंतिम टप्प्यात पोहोचले तिथे मोठ्या प्रमाणात ॲम्ब्युलन्सेस ज्या तैनात करण्यात आल्या होत्या त्या आता पुढे आणल्या जात आहेत आणि आपण या दृश्यांमधला जो वेग आहे त्याच्यातून स्पष्ट होऊ शकते की मोठी घडामोड होऊ शकते आणि 41 मजूर जे बोगद्यामध्ये अडकलेले आहेत त्यांना बाहेर काढण्यासाठीचे सामने पहुंच चुकी है एम्बुलेंस। ये एम्बुलेंस और इस वक्त की एक बेहद अहम और बड़ी खबर है। रेस्क्यू ऑपरेशन कामयाबी से पूरा जिस तरीके से ये संकेत दिखाई दे रहे हैं, खुदाई का काम कंप्लीट लगभग हो चुका है और ये एक बड़ी खबर की जो काम किया जाना था ये पूरा हो चुका है। एम्बुलेंस पहुंच चुकी है, टनल में एम्बुलेंस दाखिल होती हुई। ये तस्वीर देखिए, टनल के भीतर स्ट्रेचर पहले ही पहुंचा दिए गए थे, डॉक्टर्स पहले से मौजूद हैं, एम्बुलेंस में भी डॉक्टर्स की मौजूदगी है और ये टनल में अब ये रिवर्स गेट से एम्बुलेंस भीतर जाती हुई दिखाई दे रही है। मतलब ये कि अब वो जो काम था खुदाई का वो पूरा हो चुका है। इस वक्त की बेहद अहम और बड़ी खबर ये है कि जिस कामयाबी की उम्मीद की जा रही थी वो काम अब लगभग पूरा हो गया है और इसीलिए उत्तर काशीतले सगळे अपडेट्स तुमच्यापर्यंत पोहोचवत राहणार आहोत, पण थेट जातोय उद्धव ठाकरे यांच्या पत्रकार परिषदेत।